गुरुदेव दत्त. नमस्कार. गेल्या भागात आपण श्री गुरुचरित्र पारायण आरंभ करण्यापूर्वीचे नियम, पूजा विधी व कसे सुरू करावे पारायण याविषयी माहिती पाहिली, तर आता आपण प्रत्यक्ष पारायणाला सुरुवात करत आहोत. श्री गुरुचरित्र प्रथम अध्याय. संस्कृत व मराठी अर्थ. संस्कृत प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनियोग. ओम अस्य श्री गुरुचरित्र ग्रंथस्य नारद ऋषी अनुष्टुप छंद. श्री गुरु नृसिंह सरस्वती देवता माम समस्त कामना सिद्ध्यर्थ जपे विनियोग. ध्यानम. सच्चिदानंदरूपाय गुरवे ध्यानमंगलम. श्रीमत्परब्रह्मणे तस्मै श्री गुरवे नमः. मराठी अर्थ. श्री गणेश, श्री सरस्वती आणि श्री गुरूंना वंदन करून हा ग्रंथ आरंभ करतो. या ग्रंथाचा ऋषी नारद आहेत, त्याचा छंद अनुष्टुप आहे, देवता श्री नृसिंह सरस्वती आहेत. सर्व कामना पूर्ण होण्यासाठी हा ग्रंथ जप आणि पाठ केला जातो. ध्यान मनन करण्याचा श्लोक. जे सत्य, चेत, आनंद स्वरूप आहेत अशा गुरूंचे ध्यान मंगलमय आहे. ते परब्रह्म स्वरूप आहेत, अशा त्या श्रीगुरूंना मी वंदन करतो. संस्कृत गुरुचरित्र महात्म्य. गुरोः कृपा विना ब्रह्मा न ब्रह्मत्व न लभ्यते. गुरोः कृपा विना विष्णून् विष्णुत्व न लभ्यते. गुरोः कृपा विना शंभून् शंभुत्व न लभ्यते. तस्मात् सर्व प्रयत्नेन श्रीगुरुः शरणं व्रजेत. मराठी अर्थ. गुरूंच्या कृपेशिवाय ब्रह्मदेवाला ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. गुरूंच्या कृपेशिवाय विष्णूंना त्यांचे विष्णुत्व प्राप्त होत नाही. गुरूंच्या कृपेशिवाय शंकरांना शंकरत्व प्राप्त होत नाही. म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून श्रीगुरूंचे शरण जावे. संस्कृत गुरु महिमा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मराठी अर्थ. गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत आणि गुरु हेच महेश्वर आहेत. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत, अशा त्या श्रीगुरूंना मी नमन करतो. प्रथम अध्यायाचा सारांश मराठीत. या अध्यायात श्रीगुरुचरित्र ग्रंथाची महती सांगितली आहे. या ग्रंथाचे श्रवण केल्याने आणि पारायण केल्याने जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात. गुरूंच्या कृपेने साधकाला मोक्ष प्राप्त होतो. गुरु हेच ब्रह्मस्वरूप आहेत आणि त्यांची सेवा करणे हेच सर्वश्रेष्ठ आहे.